नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर आनंद मोरे, आपल्या सर्वांचा मित्र आणि जनतेचा सेवक। आपण पाहत असाल की आता सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट ह्या सगळ्या याच्यावर डॉक्टरकी क्षेत्रामध्ये विशेषतः योग आयुर्वेदाची किंवा भारतीय संस्कृतीची साईड घेणारे आपले योगगुरू रामदेव बाबा आणि आधुनिकांची साईड घेणारे हे IMA यांच्यामध्ये जो संधाई संभाषण चालली होती त्याच्यामध्ये थोडंसं वादविवादासारखा प्रकार निर्माण झालेला आहे। तर यामध्ये मी सांगू काय इच्छितो तर मी स्वतः MD आयुर्वेद मेडिसिन आहे। नाशिकमध्ये 2000 ते 2003 मध्ये कुंभमेळ्यामध्ये रजिस्ट्रारशिप करण्यापासून ते 15 बेड ICU करण्यापासून ते तिथे योग टीचर आणि पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलला ICU रजिस्ट्रार म्हणून 2 वर्ष काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही वर्कआउट केलेलं आहोत। त्याच्यामुळं आधुनिकांचे ॲलोपॅथीचं देखील ज्ञान आणि आयुर्वेदाचे बेसिक सिद्धांत की म्हणजे दादर पंचभौतिक संशोधन केंद्रामध्ये काम करून पंचभौतिक चिकित्सा पद्धतीचा विचार करण्यापासून ते नाशिकमध्ये असताना सावरकरांचे विदा सावरकर सख्खे भाचे लभा काळे यांच्याकडे जाऊन त्रिदोषांचे सिद्धांत वेगळ्या मार्गाने समजून घेण्यापासून ते केरळमध्ये 10 दिवसांचं आयुष मेडिकल ऑफिसर म्हणून आम्ही इथे काम करतो। मेडिकल ऑफिसर म्हणून आपल्या उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे। त्यामुळे आम्ही BHU बनारस युनिव्हर्सिटीमध्ये ट्रेनिंगसाठी, त्यानंतर केरळा येथे RS वॉरियर कॉलेज येथे देखील 10 दिवसाचं ट्रेनिंग आम्ही केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदामध्ये ॲलोपॅथीचे देखील व्हेंटिलेटर पासून ते ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट ACLS पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ह्या गोष्टी आणि ध्यानामध्ये सुद्धा आम्ही श्री रविशंकरजी, त्यानंतर जे आपले ब्रह्मकुमारी सेंटर माउंट आबूला इथपर्यंत जाऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विपश्यनापासून सगळ्या गोष्टी वर्कआउट करून आम्ही आरोग्य अमृत नावाचं पुस्तक एक लिहिलेलं होतं की जे आपल्याला फेसबुकवर देखील पेज सर्च केलं तर लक्षात येईल की त्यामध्ये आमचा मोटोच त्यावेळेस असा होता की 2014ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच देखील त्यावर आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वादाचे काही लेटर्स त्यांनी पाठवलेत आणि त्यामध्ये आम्ही त्याच वेळेस लिहिलं होतं की नॉट अ सिंगल पॅथी मॅनेज द सोशल प्रॉब्लेम, सोसायटी नीड ऑल द सायन्सेस। म्हणजे जसं मनुष्य हा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आणि सामाजिक ह्या संपूर्ण बाबीवर बॅलन्सिंग जर राहायचं असेल तर त्याला योग, आयुर्वेद, अध्यात्म आणि मॉडर्न सायन्स ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार आपल्याला करणं हे गरजेचं ठरतं। हे अगोदर मी माझ्याबद्दल का सांगितलं तर अधिकार तैसा करू उपदेश ह्यासाठी, कारण कुठंतरी समन्वय साधला पाहिजे। सध्या काय होतंय की आपल्याला माहिती आहे की काही 4 आंधळे असतात आणि ते हत्तीला पकडतात। एक आंधळा आपलं पायाला पकडलेला असतो, एक पाठीमागे शेपटाला पकडलेला असतो, कोण कानाला पकडलेला असतो आणि पोटाला देखील हात लावलेला असतो। प्रत्येकाला विचारले की हत्ती कसा आहे तर तो सांगणारच त्यांच्या पद्धतीने, त्यांची काही त्यामध्ये चूक नसते। कारण कोण सुपासारखा म्हणतो कानाला पकडलेला, कोण त्याच्या पोटाला पकडलेला असतो, नगाऱ्यासारखा म्हणेल शेपटाला पकडलेला, दोरीसारखा आहे तर पायाला पकडलेला खांबासारखा, अशीच परिस्थिती असते। कारण ज्ञान ही एवढं अथांग आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की ज्ञानेश्वर लिहिल्यानंतर महाविष्णूचा अवतार संत ज्ञानेश्वर जे विश्वासाठी पसायदान मागतात, बरोबर, विश्वाची माझे घर ही संकल्पना आपली संस्कृती आपल्याला शिकवते की अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण तिन्ही लोके, अशा प्रकारची विचारसरणी ही भारतीय संस्कृती जी मोक्षगामी, जी जगात कुठेही अशा प्रकारची संस्कृती नाही की जी आपली जगाला वरदान ठरणारी जी संस्कृती आहे ती, त्याचे जे संत आहेत ते स्वतः दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांजिल तो ते राहू, प्राणी जात, अशा पद्धतीने भेद त्यांनी कुठेही केलेला नाहीये। भेद सांगताना आपल्याला सांगतात, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। म्हणजे भेद कुठल्याही प्रकारचा नाहीये। आपण तो धर्म, जाती भेद हे बाकी त्यातले पॅथी भेद है ना, होमिओपॅथी वेगळे, आयुष वेगळे, त्यानंतर ते आपले आयुर्वेद वेगळा आणि ॲलोपॅथी वेगळे, हे सगळे आपण कुपमंडू कृतीने हे वर्कआउट केलेले आहेत की अज्ञानामुळे, अहंकारामुळे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। हे मी निश्चित सांगू शकतो। कसं एकम सत विप्रा बहुधा वदंती, एकच सत्य आहे पण वेगळ्या मार्गाने त्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय। सगळ्याला मोक्षाकडेच जायचं आहे, सगळ्या पॅथीला एकच करायचं की मनुष्याचं त्याला संपूर्ण आरोग्य त्याला प्रदान करणे आणि त्याला दुःखातून मुक्त करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। म्हणजे चिकित्सा हे जे काय आहे ते फक्त मनुष्याला त्या दुःखातून मुक्त करण्यासाठीच आपण प्रत्येक पॅथी झाकण्याचा प्रयत्न करते। एकच संप्राप्ती आहे ते भंग करण्याचा जो प्रयत्न करत असते, फक्त मार्ग वेगवेगळे आहेत
की जसं देव एक आहे तशा पद्धतीने एकच संप्राप्ती काहीतरी घडलेलं आहे, ते फक्त ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकाची स्ट्रेंथ असते. तर अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर सुद्धा आपल्याला काय म्हणतात की मला एवढं सगळं झाल्यानंतर ज्ञान केवढं झालं की अथांग समुद्रामध्ये एखादी काठी बुडवावी आणि ते जे थेंब पाडावा बाजूला, तेवढं ज्ञान मला झालं. तथागत गौतम बुद्धांनी देखील अहिंसेच्या मार्गाने पंचशील आपल्याला शिकवले, प्रज्ञाशील, करुणा, जे काय आहे त्या पद्धतीने अहिंसा. तर त्यांनी सुद्धा ज्यावेळेस सांगितलं की मला ज्ञान किती झालं, तथागत गौतम बुद्ध म्हणतात की संपूर्ण विश्वाने 10,000 जे काही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी त्या यांनी एक कमिटी बनवून 10,000 वर्षामध्ये कुठले विद्वान झाले त्यामध्ये 1 नंबरला तथागत गौतम बुद्ध आहेत आणि 4 नंबरला बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर गौतम बुद्धांनी सांगितलं की मला केवढं ज्ञान होतं, तर एखाद्या पिंपळाच्या झाडाचा वृक्ष जर पाहिला, पिंपळाच्या झाडाचे जर संपूर्ण पानं जर पाहिले त्याची लीव्ज, तर त्यामधलं 1 पान एवढं ज्ञान माझं आहे, अशा पद्धतीने ते सांगतात. आणि आपण कुठं या आधुनिक युगामध्ये, कलियुगामध्ये षड्रिपूंनी युक्त होऊन कुठल्या तरी विज्ञान युगामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आत्मज्ञान बाजूला ठेवून फक्त स्वार्थ बुद्धीने जे काही झगडतो, त्याच्यामध्ये आपण किती असं ज्ञान मिळवलेलं असेल या संगणकाच्या युगामध्ये, तरी आपण आपल्याला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जण लढताना, की असं कुणीही विचार करत नाही की बाबा काहीतरी ज्ञान असेल. आणि कसं आहे की कुठल्याही गोष्टीचं पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जावा त्याच्या वंशे तेव्हा कळे. म्हणजे आपण त्या जर ज्ञान प्राप्त केले, बेसिक प्रिन्सिपल जर त्या त्या शास्त्राचे बघितले, होमिओपॅथीचे असतील, युनानीचे असतील, आयुर्वेदाचे असतील, योगाचे असतील, तरच आपण त्याबद्दल बोलू शकतो, नाही तर बोलू शकत नाही. ठीक आहे, रामदेव बाबांनी सुद्धा थोडंसं आताताईपणा करून थोडंसं एकदम त्यांच्या मनातली जी काही हे असेल किंवा या देशामध्ये राहून स्वदेशाचे शास्त्र बाजूला पडून, नाही ते कुठल्या तरी 500 वर्षापासून जे शास्त्र आलेले आहेत त्यांचे बेस आयुर्वेद असतो. तर हे जे आहेत की म्हणजे बाबा एखाद्या मराठी शाळेमध्ये आईवडिलांनी शिकावं आणि मुलाला जागतिक दर्जाला पाठवण्यासाठी कुठेतरी इंग्लिश स्कूलमध्ये घालावं आणि तो इंग्लिश बोलायला लागला की आपल्याच आईवडिलांची अवहेलना करावी, अशा प्रकारचा हा कुठेतरी प्रकार पाहून त्यांना ते राहवलं नाही, त्यातून त्यांनी ते बोलण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेन. तर लक्षात घ्या की 10,000 वर्षापासून जे हे शास्त्र आहेत, योग, आयुर्वेद किंवा बाकीच्या गोष्टी, तर ॲलोपॅथी जरी असेल तर इट इज नथिंग बट द वन ऑफ द डेव्हलप्ड ब्रँच ऑफ आयुर्वेद. होमिओपॅथी ऑल्सो अर्घ पद्धती आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की नवीन काहीच करू शकत नाही. रिसर्च करता म्हणजे काय, पुन्हा ते शोधून काढतो, म्हणजे वेगळं काही करत नाहीये. त्याच्यामुळं हे बेसिक सिद्धांत जर आपल्याला असतील तर हे बेसिक सिद्धांत अजूनही बदलण्यात कोणी बदलू शकणार नाही. त्रिकाला बाधित सत्य हे बेसिक सिद्धांत आहेत की जे पंचभौतिक शरीर आहे, देह पंचभौतिक युक्त, चिकित्सा पंचभौतिक, शरीर सुद्धा पंचभौतिक असेल तर पिंडी ते ब्रह्मांडी, जे आपण म्हणतो की जे काही पंचभूतातनं ही सृष्टी निर्माण झाली, ते शरीर निर्माण झालेलं आहे. त्यातलं ह्युमन बिईंग्स आपण पाहतो की ह्युमन स्ट्रक्चर हे जे काही आहे मॅटर्सने बनलेलं आहे. तर बिईंग जे आहे ते आत्मतत्व आहे, ते अजून कोणाला कळलेलं नाही. सगळ्यांचं आत्मतत्व एकच आहे, फक्त माणसाचंच नाही तर प्राणी तत्वांचं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी जसं सांगते आपली संस्कृती, तसं खल्विदम ब्रह्मम त्याच तत्वापासून इतरही बनलेले आहेत. ह्या प्रकारची अशी विशाल विवेकी दृष्टी देते की ज्याच्यामुळं पूर्वी अशा गोष्टी कधी होत नव्हत्या, एकोपाने सगळ्या गोष्टी राहत होत्या गुणागोविंदाने. पण आता या कलियुगामध्ये ह्या दृष्टी निघून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्मकल्याणावर, विश्वकल्याणासाठी कोण उभाही सुद्धा राहत नाहीये. प्रत्येक जण स्वार्थ पद्धतीने माझंच कसं चांगलं या पद्धतीने भडकाऊपणे सांगण्याचा प्रत्येक जण यामध्ये प्रयत्न करत असतात. पण कुठंतरी सत्सत्विक बुद्धी आणि स्वतःचा अहंकार, अज्ञान आणि काय म्हणू आपण की अर्धवट ज्ञान बाजूला सोडून कुठेतरी ऍक्सेप्टन्स हा सगळ्यांमध्ये आला पाहिजे. आणि हेच आम्ही आरोग्य अमृत पुस्तकामधून सांगण्याचा प्रयत्न केला की सर्वांगीण आयुष्यासाठी प्रत्येक जण फक्त ॲलोपॅथीमध्ये शरीरालाच फक्त महत्त्व देतं आणि शरीराचाच विचार करून ट्रीटमेंट तात्पुरतं देण्याचा प्रयत्न करतं. कारण हे कलियुग आहे, त्याच्यामध्ये त्यालाच जास्त होईल. पण आपली भारतीय संस्कृती किंवा योग असेल किंवा इतर गोष्टी असतील, आयुर्वेद असेल, त्यांनी जे सांगतात की शरीराला जे होणारे आहेत ते व्याधी, मनाला जे होणार आहे ते आदी, आणि आत्मा जो आहे त्याला होणारा आहे जे विकार त्याला आपण अविद्या असं म्हणू. कारण हे जर पाहिलं तर हे 3 गोष्टी आहेत. म्हणजे संपूर्ण शरीराचा जो बेस आहे तो आत्मा, मन आणि शरीर अशा प्रकारचा आहे. आणि आपण फक्त शरीराशीच विचार करत बसतो आणि प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून राहतो. पण आयुर्वेदशास्त्र हे एवढ्या मोठ्या विचारांचं आहे की ते अनुमान, उपमान, प्रत्यक्ष प्रमाण आणि शब्द प्रमाण ह्या 4ही प्रमाणावर अवलंबून आहे. कारण आपण कितीही आपल्या बुद्धीने आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सृष्टीवर, या पंचमहाभूतांवर आपण जय मिळवण्याचा प्रयत्न त्या मानाने करू शकत नाही. पण करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण आपला प्रयत्न आहे
पण आपण प्रत्यक्षतम ही अल्पम अनल्पम ही अप्रत्यक्षम. प्रत्यक्ष दिसतं ते फार थोडं आहे, अनल्पम हे खूप आहे. म्हणजे युअर आयज सी व्हॉट इज युअर माइंड नो, युअर माइंड डझंट नो, युअर आयज कांट सी. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान घेतलंच पाहिजे. कुठंतरी तुमचे विवेक किंवा जागृत केला पाहिजे. आपल्याला जेवढं कळतंच अशा प्रकारची कुपमंडूक वृत्ती आपण ठेवू नये. ऍक्सेप्टन्स हा केलाच पाहिजे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही चा जर विचार आपण केला तर तशा प्रकारचं सुदृढ हे आरोग्य आपण आपल्या समाजाला आणि आपल्या ह्या विश्वाला देऊ शकतो, हे कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळंच आणि आपली संस्कृती कुर्वंती विश्व स्वास्थ्यम ह्या हेतूनेच धडपडत असते आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत असते. आपण कुठेतरी आधुनिकांच्या आणि ह्या गोष्टीचा विचार करून स्वार्थ बुद्धीने आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ काढण्याचाच उद्देश आहे की ह्या भांडणामध्ये किंवा ह्या असल्या कुटाण्यामध्ये ह्या तुमच्या गर्विष्ठ आणि अहंकारी वृत्तीमुळे केवळ नुकसान होणार आहे ते समाजाचं, प्रत्येक मनुष्याचं नुकसान होणार आहे. त्याला जे सर्वांगीण आरोग्य भेटायला पाहिजे त्याच्या आत्मतत्वापर्यंतचा ते मिळणार नाही. हे कुठंतरी दिशाभूल या समाजाला होत आहे आणि ह्या भांडणामधून काही होणार नाही तर ह्या समाजाचं केवळ वाटोळं होणार आहे. तर आपलं जे कोण डॉक्टर्स आहोत आपण किंवा वैद्य आहोत किंवा जे काय हाकी म्हणू, त्याला जे काय म्हणता येईल तुम्हाला ते म्हणा. ह्यांचं एकच कर्तव्य आहे की ह्या समाजाला निरोगी ठेवण्यासाठी सुरुवातीला धडपडणे. डॉक्टरचं डेकोरेट किंवा हे जे आपण म्हणतो मार्गदर्शन करणारा त्याचा विशेष अर्थ होतो. नुसतंच इंजेक्शन गोळ्या ट्रीटमेंट किंवा इतर गोष्टी जडीबुटी देणारा नाहीये. आणि आयुर्वेद म्हणजे केवळ जडीबुटी नाहीच आहे, ते सिद्धांत आहे. ते सिद्धांत समजून सांगा. त्या सिद्धांताचा जर विचार आपण केला तर एखाद्या मी कुठलीही गोष्ट वापरली तर ती आयुर्वेद होऊ शकते किंवा त्या विचाराने. विचार म्हणजे आयुर्वेद, नॉट अ ट्रीटमेंट किंवा एखादं औषध म्हणजे आयुर्वेद नाहीये. ॲलोपॅथीच्या विचाराने जर तुम्ही एखादं आयुर्वेदिक औषध वापरलं तर ते ॲलोपॅथिक औषध म्हणायला हरकत नाही का. आणि जर मी एखाद्या माझ्या संप्राप्तीनुसार किंवा पॅथॉलॉजीनुसार ती भंग करण्यासाठी जी काही विचारसरणी आयुर्वेदाची किंवा ह्या सायन्सची आहे त्याच्यामध्ये जर मी एखादा अभ्यासपूर्वक एखाद्या दुसऱ्या पॅथीचं औषध जर वापरलं तर इट इज नॉट सो पॅथी, इट इज आयुर्वेद मेडिसिन. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. नुसतं मेडिसिन म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी होऊ शकत नाही. तर विचारधारा जी आहे पेशंटला उपचार देण्याची ती म्हणजे आयुर्वेद ॲलोपॅथी ही आहे. आणि तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. 10 वर्ष आम्ही आरोग्यामध्ये पुस्तक लिहिलं. त्याच्यावर 3 वर्ष एका पुण्याच्या मोठ्या संस्थेने वर्कआउट करून तेच पुस्तक एखाद्या महिन्यामध्ये आता बाहेर पडेल. लॉकडाऊनमुळे ते थांबले. 3 वर्ष त्यांनी काम केलं. 10 वर्ष आम्ही इथे लिहिलं. 10 लाख रुपये खर्च करून. त्यांना मुलींची देखील आपल्याला लेटर किंवा मनमोहन सिंग साहेबांची सुद्धा किंवा इतरही जणांचे आलेले आहेत. तर त्याचं नाव त्यांनी आरोग्याचे संविधान ठेवलेलं आहे. का तर ह्याच गोष्टी आम्ही 10 वर्षापासून ओरडून सांगतो पण कोणाला लक्षात येत नव्हतं. कारण अंध जे म्हणतो ना आपण की हेच चांगलं हेच चांगलं, कारण आपल्याला गुलामीची सवय लागली आहे. आपल्या जी काही विश्वगुरु संस्कृती आहे त्या विश्ववंद्य संस्कृती आहे त्याला सोडायचं आणि कुठून तरी बाहेर आलेलं असतं. मला मान्य आहे. ॲलोपॅथीचं देखील आम्ही आता मी हे बोलण्याचा उद्देशच एवढा आहे की आम्ही 30 बेड्स हॉस्पिटल सांभाळतो रेकमेंडेड, प्लस 20 बेड अजून एक्स्ट्रा आहेत. त्याच्यामध्ये कोविड हॉस्पिटल पण आम्ही सुरू केलेलं आहे की नुसतंच आम्ही बोलत नाहीये तोंडाच्या वाफा, थिअरॉटिकल देखील आणि प्रॅक्टिकल देखील कोविड पेशंट आम्ही मॅनेज करतो. इथे ज्यावेळेस माझे चुलत भाऊजी इथे माझे चुलत भाऊ वगैरे राहतात, त्यांचे भाऊजी बेळगावून आले तर बेड मिळत नव्हता त्यांना म्हणून. जेव्हा ते इथं आले त्यावेळेस माझ्या हॉस्पिटलमध्ये टाकलं तर 88-90 त्यांचं सॅच्युरेशन राहायचं. मी घाबरलो. अरे म्हणजे 10-15 दिवस झाले त्यांचं आहे. त्याचं HRCT स्कोर सुद्धा 12च्या वर गेलेला आहे. ते 12 दिवसाखाली तुम्ही केलेलं आहे. आणि इथं आपण मॅनेज करणं फार अवघड आहे. ॲलोपॅथी चालूच केलं आणि आपल्याकडं O2 बेड तेवढे अवेलेबल नाही आहे. पण ठीक आहे आपण पाहू. पण त्यांना ऑक्सिजन अजून कमी झाला तर त्यांना म्हणजे ICU बेड किंवा इतर व्हेंटिलेटर वगैरे लागू शकतं. मग त्या पेशंटला नुकतंच मी सुरुवात केली होती. त्यावेळेस मला मान्यता ॲक्च्युली ह्याच महिन्यामध्ये सुरुवातीला मिळाली. तर त्यांना ठेवल्यानंतर 2 दिवस मी रॅमडिसिवीरचा शोध घेत होतो. कारण आमच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 50 बेड आहेत, 75 पेशंट ॲडमिट होते. मी सुद्धा तिथं हे करतो. CCC सेंटर 2-3 भरलेले होते. बार्शी किंवा इतर ठिकाणी आम्ही उपचारासाठी बघतो पण बेड मिळत नव्हता. मग पर्याय नव्हता. कुठनं रॅमडिसिवीर पैदा करायचं, कुठनं बाकीच्या इतर गोष्टी, कुठनं टोझी किंवा काय बाकीच्या इतर गोष्टी लांबच होत्या. O2 मला मिळत नव्हतं. माझ्याकडे 5 फक्त सिलेंडर अवेलेबल होते. सिलेंडर सुद्धा मिळत नव्हते ग्रामीण भाग असल्यामुळं. तरी सुद्धा आम्ही पेशंट मॅनेज केले. माझ्याकडे जवळजवळ आता 60 ते 70 पेशंट झालेले आहेत. पण भाऊजींना ट्रीटमेंट देताना असं लक्षात आलं की आता यांना आपण देऊ शकत नाही. टेन्शनमध्ये होतो. कुठून रॅमडिसिवीर आणायचं, कुठं O2 बेड अवेलेबल करायचा. त्यावेळेस मला लक्षात आलं की ठीक आहे. मी लगेच आयुर्वेदाचे फॉर्म्युले काढले. मधातून समीर पन्नग्रह, सीतोपलादी चूर्ण, त्याच्यामध्ये
श्वास का चिंता मनी रस आणि हे मधातून चाटण त्यांना चालू केलं आणि अमृतधाराचं वाफ वगैरे बाकी द्यायला चालू केलं. सुंठ टाकून पाणी गरम करून त्रिकटू चूर्ण टाकून ते द्यायला चालू केलं. खाण्यापिण्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. त्यावेळेस तिसऱ्या दिवशी त्यांचा O2 सॅच्युरेशन हे 94 आलं. बाकी पहिले 2 दिवस फक्त ॲलोपॅथीज मेडिसिन मी देत होतो. हे सत्य आहे, तुम्ही त्यांचं बघू शकता. अजूनही ते इथून गेलेलं नाही आहेत. तशा पद्धतीने आम्ही स्वतः उपचार केले. त्यानंतर 5-7 दिवसांत ते कव्हर झाले. कव्हर झालं मी त्यांना सांगितलं 7 दिवस ट्रीटमेंट घ्या, पण घरी इथंच असल्यामुळे 5व्या दिवशी ते घरी गेले, कारण पेशंटला परत अवेलेबिलिटी आपल्याकडे बेड नव्हता त्या गर्दीमध्ये नको म्हणून. 7 दिवस ट्रीटमेंट त्यांनी घेतलीच नाही. मेडिसिन मी त्यांना जाताना चिठ्ठी दिली होती, हे 7 दिवस झाल्यानंतर 2 दिवस तुम्ही येणं जाणं करा, पण नाही त्यांनी मेडिसिन घेतलं, कव्हर होण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना पुन्हा 10व्या-11व्या दिवशी असं लक्षात आलं की घसा सुजलाय, जाम झालाय, त्यानंतर डोळ्यातनं पाणी यायला लागलंय, डोकं एक बाजूचं दुखायला लागलंय. मला लक्षात आलं की अरे बापरे, म्युकोरमायकोसिसचा प्रकार नसावा. आणि आले ते त्यांचे बरोबर एक चुलत भाऊ आणि बहीण की त्यांना असं व्हायला लागलं भाऊजीला. अरे म्हणलं तुम्ही इथं नुसते कसे आले, त्यांना घेऊन या, बघू द्या मला. पाहिलं कशामध्ये संपूर्ण रेडिश आणि सगळ्या बाजूनं व्हाईट स्पॉट होते सगळे, म्हणजे फंगल इन्फेक्शनचं सगळं सुरू झालं. पटकन त्यांना त्रिफळा चूर्णाच्या गुळण्या करायला सांगितले. पटपट दिवसातून 4 ते 5 वेळेस करा त्यांना सांगितलं. आणि त्रिफळा काढायचं देखील एक अर्धा ग्लास रात्री प्याच होताना, काही नाही, पोट साफ होईल आणि सगळं त्रिफळा म्हणजे हिरडा वेळा त्यात काही वेगळं नसतं. आणि नाकामध्ये टाकायला पंचीन देवदंत आणू तेल अशा प्रकारे दिले. वाफ घ्यायला सांगितलं की ज्याच्यामध्ये ते आपण अमृतधारामध्ये 3 असतात की भीमसेन कापूर, पुदिना आणि अस्मंतारा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन वाफ घेतले सगळं मोकळं होण्यासाठी. ते पण चालू करून कव्हर झालं. त्यांना कुठेही जाण्याची गरज पडली नाही. पाठवण्याची माझी इच्छा होती पण झाली. म्हणजे ट्रायल आणि एरर बेसिसवर ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे ट्रीटमेंटला नाही, ICMR तुम्ही म्हणता. ICMR किती दिवसापासून तुम्ही आलेले, किती वर्षापासून मला माहिती नाही. 10,000 वर्षापासून शास्त्र आहे, ते न बदलणारे गाईडलाईन्स आहेत. ICMRचे गाईडलाईन्स बदलत असतात. ते सांगतात रेमडेसिवीर चालत नाही. अरे कसं चालत नाही? एका वेळेस तुम्ही डोक्यावर उचलतात, कशावर चालतात? सुरुवातीच्या स्टेजला चालतं, पण दिशाभूल लोकांची का करता? जेव्हा इन्व्हॉल्वमेंट होतं, जेव्हा दम लागायला लागतो त्यावेळेस ठीक आहे, त्या गोष्टी प्रॅक्टिकली होत नाहीत वगैरे बाकीचं नाहीच म्हणून काय सांगायचं, व्हायचं म्हणून काय सांगायचं. म्हणजे ह्या गाईडलाईन झाल्या काय, HCQ चालतं, बाकीचे चालत नाही. कुठं तरी हे करा ना की सगळ्या गोष्टी आहेत मान्य आहे. ॲक्यूट इमर्जन्सी आहे, ॲनेस्थेसिया, ॲनाल्जेसिया आणि ह्या गोष्टी हे 4 जे एज आहेत त्या ह्या नक्कीच अँटीबायोटिक. ह्या 4 जे एज आहेत ते ॲलोपॅथीमध्ये आधुनिक शास्त्राने चांगल्या पद्धतीने बाहेर काढलेले, हे आम्ही मान्य करतो. पण ह्या गोष्टी आयुर्वेदाला माहीत नव्हत्या का, किंवा भारतीय संस्कृतीला माहिती नव्हत्या का? माहिती होत्या. भारतीय संस्कृतीमध्ये की प्रायः सर्वे रोगाः संक्रामका. पण कितीही तुम्ही जीवजंतूंच्या किंवा त्या रोगांच्या जर तुम्ही मागे लागले तर ते डार्विन्स लॉ, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट प्रमाणे त्यांची स्ट्रेंथ बदलणार आहे. कारण हा निसर्ग नियमच आहे. आपल्या पद्धतीने जर आपण बदलण्याचा जर प्रयत्न केला आपण, तर हा निसर्ग नियम जो आहे तो जसा आपण बदलतो, अडॅप्ट होतो, तशा पद्धतीने ते सुद्धा अडॅप्ट होतात. त्यामुळे कुठलंही अँटीबायोटिक, पेनिसिलिन असेल तर कुणी कुठलंही असेल, ते 1 ते 2 दशकाच्या वर चालू शकत नाही. कारण डार्विन्स लॉ ऑफ द सर्वायवल ऑफ द फिटेस्टमुळे, त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीने दिनचर्या, ऋतुचर्या, नैसर्गिक जीवन पद्धती जी समजून सांगितली ते जर केलं तर स्वास्थ्य रक्षण, म्हणजे तेच आपलं शरीर फिट राहतं आणि आजार शक्यतो पडणारच नाही. म्हणून दुसरीकडे बोट दाखवताना आपल्याकडे 3 बोटं राहतात. म्हणजे जंतूकडे बोट दाखवण्याच्या आधी आपली 3 चुका असतात. आपण कुठं निसर्गाच्या विरोधात गेलो असो, निसर्गाचे नियम जे आहेत, एकदा या पृथ्वीवर जन्मले की देव, दानव, मानव कुणी असो त्याला या निसर्गाचे नियम पाळावे लागतात. तर तेच नियम आम्ही आरोग्याचे संविधान या पुस्तकात येणाऱ्या दिलेलं आहोत. आणि विशेषतः हे ॲलोपॅथी, आयुर्वेद सगळ्या डॉक्टरांना सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ही वादच निघून जाईल ते जर एकदा पुस्तक आपलं बाहेर पडलं आणि त्याचे जर नियम ही केले तर. कारण का, सगळ्या मनामध्ये गैरसमजामुळे ह्या सगळ्या घटना जर घडत असतील तर ते घटना किंवा त्या गैरसमज आपलं दूर करण्याचा जो आहे तो मानस किंवा आपल्या चरणी ते ज्ञान देण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रत्येक गोष्ट आम्ही शिकवू शकत नाही. 5-5, 10-10 वर्ष आपण जे काही ज्ञान घेतलेलं असतं ते पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला वेळ मिळते, जेव्हा आपण चाळाल, त्यावेळेस आपल्याला खरंच विवेक किंवा ती दिव्य दृष्टी प्राप्त होईल की ज्याच्यामुळे आपण आपल्या संस्कृतीचा मान ठेवायला लागेल. आणि तेच जर आपण केलं तर आपल्या समाजाला, व्यक्तीला एक सर्वांगीण चिकित्सा मिळेल, शारीरिक, मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या स्ट्रॉंग होण्याची. आणि त्यामुळे तो आजारीच पडणार नाही. या गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत. आणि मग आपल्या संस्कृतीला जर माहीत होतं तर मग त्यावर त्यांनी फारसा काय विचार केला, त्यावेळेस त्यांना गरज वाटली नाही. त्यावेळेस देखील असाच वाद निर्माण झाला. आता मी सांगतो की त्यावेळेस एक श्लोक आहे की बाबा इन्फेक्शन एकमेकाला हे कशा पद्धतीने पसरतं. तर प्रसंगात, एकमेकाचा प्रसंग आला, प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासा सहभोजनात सहशय्यासनापी, एकत्र झोपल्यानंतर आणि वस्त्र, एकमेकाचे वस्त्र घातल्यावर, वस्त्र मारल्यावर, लेपनात
कुष्ठम काय जास्त होतं विशेषतः कुष्ठम ज्वरम शोषम च नेत्राभिषंदम एवच आणि हेच प्रसंगांती संसर्गित नरानरम अशा पद्धतीने सांगितलं आहे की शेवटचा औपसर्गिक रोगाच्या संक्रमणती नरानरम. पण तरी सुद्धा हे सगळे प्राय सर्व संक्रमक सगळे जो व्याधी संक्रमकाने शक्यतो होतात, पण त्यांच्या मागे न लागता त्यांनी आपलं शरीर एवढं सक्षम करण्याचा का प्रयत्न केला तर सर्वात डार्विन्स लॉ जसा सर्वात ऑफ द फिटेस्ट मीन द हेल्दीएस्ट जर असेल तर आपल्याला बाकीच्या गोष्टी होत नाहीत. आणि जसं एखादी काडी आपण आग जर लावली आणि जर एखाद्या कापसाच्या किंवा गवताच्या जर बाहेर टाकली तर ते पेट घेईल, पण तीच काडी जर अशा प्रकारे फरशीवर किंवा अशा ठिकाणी जर काही ठिकाणी पडलं ती आपोआप विझून जाईल. तशा प्रकारे हे कोरोनासारखे किंवा इतर गोष्टीचे जे इन्फेक्शन आहेत जर स्ट्रॉंग शरीरावर जर पडले तर ते काहीच करू शकत नाही. पण ज्यांचं कधी व्यायाम केलेला नाही, जी काही दिनचर्या ऋतुचर्या आहे, निसर्गाचे नियम आहेत ते कधी पाळलेले नाही आहेत, कशाही पद्धतीने फॅटी पद्धतीने वाढलेले आहेत, एक जी स्ट्रक्चर झाले त्यांना पटकन होतं. एसी मध्ये सदैव दिवस काढलेला आहे, कष्ट नाही, खाण्याचं प्रमाण आपलं जे काय असतील बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा इतर फास्ट फूड्स असतील किंवा या सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे त्यांना ते विशेष पकडले, त्यांना जास्त त्रास झालेला आहे. ह्या गोष्टी आहेत तर कुठंतरी आपण एकत्र येणं आणि आपल्या बेसिक प्रिन्सिपल्सला मानणं ही काळाची गरज ठरलेली आहे. आम्ही ज्यावेळेस नाशिकला 2003 मध्ये MD आयुर्वेद मेडिसिन करत होतो तेव्हा तिथं आमच्या डॉक्टर शेरुदिनी ढाणू आणि विशेषतः आपले त्यावेळेस कुलगुरू डॉक्टर रवी बापट सर होते. ते फार छान लिव्हर सिरोसिस किंवा इतर गोष्टींवर गुळवेल वगैरे बाकीचं माझा देखील थेसिस तेच आहे की टू स्टडी द इफेक्ट ऑफ गुळवेल चूर्ण इन द नवज्वरा इन द 5 days मध्ये. तर ते गुळवेल चूर्णाचा उपयोग ते कॅन्सर किंवा इतर गोष्टी किंवा आपल्या लिव्हर सिरोसिस किंवा ह्याच्यामध्ये ते फार चांगल्या प्रकारे, कारण ते विद्वान जे तज्ज्ञ असतात त्यांना लक्षात येतं लॅकिन्यूज की आपण कुठं आपली पॅथी थांबते, आपलं नॉलेज कुठं थांबतं आणि कुठं नाही हे त्यांना लक्षात येतं. आणि खरे विद्वान असतात ते एकमेकाला करत बसत नाहीत. कुठला आयुर्वेद म्हणजे डॉक्टर आनंद मोरे नव्हे, योग म्हणजे काय रामदेव बाबा नव्हे, ॲलोपॅथी म्हणजे काय IIM चे लोक नव्हे. अरे ते सायन्सेस एवढे ग्रेट आहेत ना, एवढे जबरदस्त आहेत की ते टाइम टेस्टेड आहेत. ते तुम्ही चाकल्याशिवाय त्याच्यामध्ये गेल्याशिवाय त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याची आपल्याला गोडी लागणारच नाही. जसं आम्ही मेडिटेशनमध्ये जाऊन हिप्नॉटिझम पर्यंत गेलो काय त्याची गोडी आहे, छंद आहे आम्हाला. माउंट आबूला जाऊन 10 दिवस आम्ही राहिलो, तिथं पाहिलं की काय नेमकं ब्रह्मकुमारीजमध्ये त्यांचं काय वेगळं आहे, यांचं काय वेगळं आहे, सगळ्या गोष्टी. त्यातून आम्ही मग एक चॅप्टर फक्त आरोग्याच्या संविधानामध्ये घातला. एवढं जागोजागी पडून या सगळ्या जागोजागचं आम्ही कलेक्शन ते केलं. काय नेमकं आहे स्वतःला अनुभूती किंवा आत्मज्ञान किंवा साक्षात्कार होण्यासाठी आम्ही अनुग्रह आणि प्रबोध करून स्वतः गळ्यामध्ये माळ टाकून अध्यात्म काय विचार करण्यात ते त्या जिज्ञासा निर्माण केल्या. आम्हाला गुरु मिळाले कौतुकास्पद की ज्यांनी आमच्यामध्ये कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला की गुरूंचं खरं ते कौतुक आहे की आमच्यासारख्या आधुनिक आणि ह्यांना सुद्धा अध्यात्माच्या याच्यामध्ये एवढं आम्हाला त्यांनी पारंगत करण्याचा प्रयत्न केला की मी कोण, आत्मा कोण, परमात्मा कोण, यांची ओढ कशी, की स्वस्वरूपाची जाणीव कशा पद्धतीने दिली किंवा कशा प्रकारची दृष्टी त्यांनी दिली की जे प्रकृती पलीकडे आणि जनी दिसे काय म्हणतो आपण हरी दिसे जनी वनी मनी आत्मतत्वी ही एक दृष्टी जी निर्माण करून दिली ते त्यामध्ये निर्माण होते. जन्मजन्मीचं करिअर म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे किंवा अध्यात्मशास्त्र आहे जे आत्म्याचं आत्मा तोच राहतो, फक्त शरीर बदलतं. त्यासाठी सोबत नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. कधी आपल्या भारतीय संस्कृती जगावर राज्य करणारी जी जगाला दृष्टी देणारी कधी आपण वाचण्याचा प्रयत्न केलाय ज्ञानेश्वरी भगवद्गीता तो समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, तुकाराम गाथा किंवा एकनाथ भागवत किंवा वगैरे बाकीचं करण्याचा आम्हाला वेळ मिळतो. आम्ही अभ्यास सतत चालू असतो. म्हणून तर आम्हाला आता सध्या 10 वाजले तेव्हा दिवसभरामध्ये आता रनिंग करून आलो, फक्त ॲप्रन घालून आपल्या समोर मी बसलो. तर ह्या पद्धतीने आपण कधी विचार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की एव्हरी पॅथी इज हॅव्हिंग इट्स ओन स्ट्रेंथ. त्याच्यामुळे हे चांगलं का हे वाईट का नाही विचार करण्याची गरज, हे कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. एवढं बेसिक परफेक्शन ज्या सायन्सला असतात, उलट मी तर म्हणेन की जे आधुनिक आहेत MBBS डॉक्टर त्यांनी जर होमिओपॅथी आयुर्वेद ह्या योगाचा जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर ह्यातून काहीतरी इनोव्हेटिव्ह ते आयडिया काढतील आणि ह्या भारतीय संस्कृतीचा उपयोग संपूर्ण जगाला एक वरदान म्हणून काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही जगाला देऊ शकाल. पण असा कधी विचार करण्याचा प्रयत्न केला नाही. तिथून काहीतरी लिहून येतं आणि आपण काहीतरी करत बसायचं. तिथं लिहिलं की तूप खायचं नाही, हार्ट अटॅक येतो, हृदयाला प्रॉब्लेम येतो. अरे पण तिथलं तूप कसं तयार होतं त्या पुस्तकात लिहिलेलं, डेअरीमध्ये डायरेक्ट फॅट काढलं जातं आणि तूप तयार केलं जातं. पण आपल्या भारतीय संस्कृतीचं तूप कसं तयार होतं
त्याच्या दुधापासून साय बाजूला काढली जाते, सायाचं दही लावलं जातं, दह्यापासून घुसळून त्याला लोणी बाजूला ताक बाजूला केलं जाते, लोणी कडवली जाते, त्या कडवून जे तूप निर्माण होतं ते तुमच्या हृदयरोग तज्ञाला जर दिलं तर हृदयाला पोषणच करेल. ते कुठेही एलडीएच किंवा बाकीचे जे कुठले तुमचे आहेत कोलेस्ट्रॉल कुठले वाढवणार नाही. हे फरक असतो. हा फरक कुठं बारीक घेतलं पाहिजे. पत्ते हे फार महत्वाचे आहेत. म्हणजे फक्त जडीबुटी म्हणजे आयुर्वेद नाही आहे. संस्कार, विचार, त्याचे मौलिक सिद्धांत, बेसिक प्रिन्सिपल जे आहेत तो म्हणजे आयुर्वेद आहे. हे सांगून घ्यायला प्रयत्न करा. आणि आयुर्वेदाने सांगितलंय की एकम शास्त्र माझी न विद्याशास्त्र निश्चयम तस्मात बहुशतम शास्त्र विजानाति चिकित्सका. एक शास्त्र विचार करण्यापेक्षा वेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करा. तुमची दृष्टी मोठी होईल. तुमच्या भात्यामध्ये वेगळ्या प्रकारचे बाण येतील पुढच्या रोगरूपी शत्रूला मारण्यासाठी. पण आपण असं विचार आपलं शास्त्र सोडणं, कारण आपल्याला आपलं वर्ल्डच असं वाटतं की ते मी ज्या डबक्यात राहतो तेच सगळ्यात मोठं. आणि प्रत्यक्ष प्रमाणाला एक महत्व दिलेच की सुश्रुताचार्य सांगतात की प्रत्यक्ष तो हि द्रष्टम शास्त्रम द्रष्टेम भूयो समास्तेशा उभयो समास्तेशा भूयो ज्ञानवर्धन. म्हणजे प्रत्यक्ष हे जुने शास्त्रांचे एकत्र करा, विचार करा आणि स्वतःचं ज्ञान वाढून घ्या. बाकी विचार करा. आणि शास्त्रम ज्योती प्रकाशातम दर्शन बुद्धिरात्मा. शास्त्र जरी तुमचं ॲलोपॅथी आयुर्वेद काही असलं तर ते अभ्यास केल्यानंतर हाय तसं कुठला पेशंट येत नाही. अगदी त्या पद्धतीचाच धाड्यात सांगितल्या पद्धतीने येत नाही. तिथं आपल्याला विवेक जागृत ठेवून त्याला आपल्याला त्या ह्याच्यामध्ये कुठं बसून आपल्या पद्धतीने आपलं वैयक्तिक एक स्वतःचा वे निर्माण करावा लागतो आणि पेशंटला प्रॅक्टिकल अप्रोचनी ट्रीटमेंट द्यावी लागते. हे तर तितकं सत्य आहे. त्यासाठी जितकं होईल तितकं आपल्याला करण्याचा प्रयत्न करावाच मला असं वाटतं. आणि शेवटी सांगताना सांगितलं की इदम आगम सिद्धत्वात प्रत्यक्ष फलदर्शनात मंत्रवत संप्रवक्तव्याम मीमांसा कथनाचे. मीमांसा सुद्धा करू नका, सत्य पण सत्य आहे ना ते म्हणतात ना, मग त्याच्यावर रिसर्च करा आणि ते डेव्हलप करून जगासमोर मांडा. कशाला बाकीचं नाही त्याचं फॉलोअप्स करण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी करा. ह्या करायलाच पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपलं जे आरोग्याचे संविधान हे जे पुस्तक येणार आहे की जे आयुष AYUSH योग आयुर्वेद, A फॉर आयुर्वेद, Y फॉर योगा, U फॉर युनानी, S फॉर सिद्ध आणि H फॉर होमिओपॅथी, हे सगळं प्लस आधुनिक ह्या कॉम्बिनेशननी परिपूर्ण चिकित्सा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या स्ट्रॉंग करण्यासाठी जे काही तत्व आहे, जे काही नैसर्गिक जीवन पद्धती आहे त्यामध्ये आपण सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तो नक्कीच आपल्या सगळ्यांचा जो काही भ्रम आहे तो दूर करून ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. असाच वाद पूर्वी ज्यावेळेस चरकाचार्य हे केवळ विशेषतः वनस्पती शास्त्रांवर जास्त विचार करणारा होता, पण त्यानंतर सुश्रुताचार्य आणि वाग्भटाचार्यांच्या याच्यामध्ये रसकल्प आले की ज्याच्यामध्ये मेटल्स आले. मेटल्स तुम्ही म्हणता ना की याच्यामध्ये पारा वापरलाय, त्याच्यामध्ये तांबड वापरलंय, त्याच्यामध्ये कॉपर आहे किंवा सिल्वर आहे, गोल्ड आहे, हिरे ह्या प्रकारचे देखील आपल्या आयुर्वेदामध्ये काही वापरले. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यावेळेस हेच आधुनिक होते, मेटल्स वापरणारे आणि केवळ वनस्पती शास्त्रावर वापरणारे हे आयुर्वेद समजू. त्यांच्यात सुद्धा भांडणं मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण पुन्हा सिद्ध त्यांनी देखील केलं की बाबा ते जे शोधन, मारण, ताडण जे काही प्रक्रिया आहे ते जर केलं तर कुठल्याही प्रकारचा जे काही पारा आहे किंवा गंधक आहे किंवा हे जे काही रसकल्प आहे तर ते डिटॉक्सिफिकेशन त्याचं होतं. कुठल्याही प्रकारच्या शरीराला, किडनीला तुमच्या त्रास देत नाही. फक्त योग्य पद्धतीने विचार करून वापरला पाहिजे. समजा मी जर एखादी रसकल्प वापरला आणि कोणाला त्रास झाला तर आयुर्वेद चुकीचा नाहीये. माझं ज्ञान तेवढं नव्हतं की मी आयुर्वेदाचा वापर करू शकेन. असं शास्त्र हे शास्त्रच आहे, ते 100% परिपूर्णच आहे. आपण त्याचा अभ्यास करावा आणि मगच बोलावं. तुम्ही प्रेमात पडताल, त्याच्या प्रेमात पडताल असे शास्त्र आहेत ते. पण मागणी वेगळी आहे किंवा शिकवणारे तसे लोक सुद्धा आता त्या पद्धतीचे तेवढे राहिलेले नाहीत क्वांटिटीमध्ये. शिकवणाऱ्यांची क्वांटिटी कमी आणि शिकणाऱ्यांची अति झालेली आहे. त्याच्यामुळे मागणी कमी आणि उत्पादन जास्त झालेलं आहे. एज्युकेशन तेवढं विवेक लोकांकडे राहिलेलं नाही की कुठल्या वेळेस कुठं जायचं. त्यांना गतिमान बुलेट ट्रेन सारख्या विचारामध्ये असल्यामुळे आपण पट मागणी हे करा आणि ठीक आहे, आलं इन्फेक्शन दिले आपण अँटीबॉडीज, बाकीच्या गोष्टी, पेशंट कव्हर झाला. पण तो कधी पेशंट किंवा हे जर लोक किंवा विचार करतात का मी आजारीच का पडलो असेल, त्याच्यासाठी पुन्हा आजारी पडू नये म्हणून प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून त्यासाठी आपल्याला आयुषपॅथीची गरज आहे आणि हे आपल्याला बोलणं गरजेचं आहे. म्हणून या परवाच्याच माझ्या लेखामध्ये मी भाजप वैद्यकीय आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे, कोडी समन्वयक देखील आहे जिल्ह्याचा. तर ते सांगण्यात त्यावेळेस मी एक लेख लिहिला होता की जे सध्या आता युद्ध चालू आहे चौकड किंवा इतर सगळेजण टार्गेट चीनला करून आता त्याचा वाईट काळ कदाचित भविष्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण अशा प्रकारचं त्यांनी विचारही करायला पाहिजे जैविक युद्धाचा. किंवा आता पाहतोय आपण की इस्रायल आणि इतर देशांमध्ये चालू आहे. तर हे का, तर प्रत्येकाला स्वतःचा राष्ट्राभिमान आहे. कुठंतरी आपण तिरंगा बघितलं की झेंडा सरकवतो, जय हिंद म्हणतो. पण कुठंतरी सगळ्या जगामध्ये एक विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी एक कुठली तर कडी निर्माण व्हायला पाहिजे. कुठंतरी एक ध्वज विश्वाचा राहायला पाहिजे, किंवा बाई माझा राष्ट्राचा ध्वज तडकाला पण हा विश्वाचा ध्वज आहे, तरच आपल्याला विश्वबंधुत्व निर्माण होईल. त्यालाही कुठंतरी आपल्याला आत्महत्या वाटली पाहिजे. पण तसा विचार कोण करत नाही. सगळ्या मानवांना जर एकत्र यायचं असेल तर विश्वधर्म हा त्याला एक कुठंतरी विचार केला पाहिजे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सगळे स्वतःचे धर्म बाजूला सोडून कुठला तरी एक कॉमन फॅक्टर आपण एकत्र केलं पाहिजे. हा जर फॅक्टर एकत्र करायचा असेल तर एकच आहे, जो शारीरिक, मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या विचार करणारा, सगळ्या धर्माचा सार असणारा, की जो सगळ्याच गोष्टीमध्ये स्ट्रॉंग करणारा, जो कुठल्याही धर्माला तो बाजूला न करू शकणारा, तो म्हणजे अष्टांग योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, समाधी, हे जे काही अष्टांग योगाच्या जे काही पायऱ्या आहेत ते स्वतःचं आत्मतत्व म्हणजे यम नियम, तत्र अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, नियम, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे सोडलं तर कुठलंही हे सांगते शास्त्र. धर्माचरण ह्यापेक्षा वेगळं होऊ शकत नाही. आणि हे एवढ्या पद्धतीने धर्म सांगतं की आधी वैयक्तिकपेक्षा आधी नैतिकता काय आहे, समाजामध्ये कसं वागावं, मग वैयक्तिकता कळेल. दुसरी स्टेज, तिसरी प्राणायामाने श्वासावर, त्यानंतर आसनाने आपलं शरीर स्ट्रॉंग करून श्वासाने परत मनावर ध्यानामध्ये स्वतः आपल्याला जागृत होतं. आणि ह्यामध्ये समाधीमध्ये आपण परमात्मा कुठं लीन होऊन आपले जे काही डार्क सर्कल झालेलं आहे त्याला व्हाईट करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपले जे काही आत्मिक गुण आहेत, दैवी गुण, व्हर्च्युअल आहेत, ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही शरीर आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे कुठेतरी घालवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि आपल्याला एक प्रकारचं सदैव अशा प्रकारची एनर्जी तयार करतो की पेशंटला हात लावलं की आपली एनर्जी त्यामध्ये ट्रान्सफर होऊन पेशंट लवकरात लवकर कव्हर होण्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्यता नाकारता नाही. प्रत्येकाला एक व्हायब्रेशन्स असतात, तशा पद्धतीने आपल्याला ते माहिती आहे आधुनिकांना, आपणच सांगतो. आणि ते व्हायब्रेशन्स चांगल्या पद्धती होण्यासाठी कुठंतरी त्या एक विश्वनियंत्रण शक्तीची अटॅचमेंट होण्याचा मार्ग या अष्टांग योगामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. की म्हणजे ह्या युक्तीने हा जर जागतिक म्हणजे विश्वधर्म झाला तर त्याच्यामध्ये व्यक्ती हा आत्मचिंतन करत आत्मशोध घेईल. आत्मशोधामध्ये त्याला लक्षात येईल की अहम ब्रह्मास्मी एक त्याच तत्वाचा अंश आहे, की मी या संपूर्ण पंच महाभूतांचा एक काय म्हणतो आपण त्याला की अधिकारी आहे. आणि त्या अहम ब्रह्मास्मी त्यानंतर त्याला बोध होईल की खलविदम ब्रह्मम म्हणजे माझ्याच सारखं जे काय आहे ते ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये जी सृष्टी आहे, मानव नाही कुठलीही, ती माझ्याच तत्वाने बनलेली आहे, फक्त त्यांचं स्ट्रक्चर वेगळे आहे. खलविदम ब्रह्मम म्हणून तो तशा प्रकारचा तर विश्वाची माझे घर, त्याला वसुदैव कुटुंबची भावना त्याच्यामध्ये निर्माण होईल. अवघाची संसार तो सुखाचा करील आणि आनंद भरील, 3 लोकीसाठी तो सज्ज होईल. आणि त्यानंतर तो आत्मकल्याणाला पात्र ठरेल. कारण तशा प्रकारचे त्याच्याकडनं हे कळल्यानंतर आपोआप त्या अशा प्रकारे होईल की केवळ हे विश्व माझ्यासाठी नाही तर मी या विश्वासाठी आहे, ही जबाबदारी त्याच्यामध्ये निर्माण होईल. आणि ती जेव्हा जबाबदारी निर्माण होईल तर त्यावेळेस तो व्यक्ती एक विश्व कल्याणासाठी तत्पर राहील. आणि विश्वकल्याण हे त्याच्या हातून निर्माण होईल. म्हणजे आत्मचिंतन, आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याणासाठी तो ही एवढ्या मोठ्या लेवलचा हे अष्टांग योग हा विश्वधर्म झालाच पाहिजे, तरच ही सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि विश्वबंधुत्व निर्माण होईल. तर त्याच्यामुळं हे स्वामी विवेकानंद म्हणतात की सर्व धर्म समभाव. त्यासाठी त्यांनी विश्व हिंदू परिषदेमध्ये सगळ्या गोष्टी केल्या. तर आज आपल्याला सांगण्याची वेळ आली आहे की सर्व पॅथी समभाव ठेवा. कारण सगळे एकच पॅथी आणि एकाच दृष्टीने ते जाण्याचा प्रयत्न करते. जसं आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्काराभ्याम केशवम प्रति गच्छति. म्हणजे तुम्ही नमाज पडलं काय, मंदिरात गेलं काय, किंवा गुरुद्वारात गेलं काय, किंवा चर्चमध्ये गेलं काय, ती एकाच तत्वाला जाणार आहे. कुठेही पाणी पडलं तर ती नद्या नाल्याकडे जाऊन समुद्राला मिळणार आहे. तशा पद्धतीने कसलीही प्रार्थना कशाही प्रकारे तुम्ही करा तर एकाच तत्वाला मिळणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे पॅथीमधला भाग सोडा आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि आपण या संयुक्त पॅथीने परिपूर्ण चिकित्सा आपण देण्याचा प्रयत्न करू. केवळ प्रत्यक्ष प्रमाणावरच न राहता अनुमान प्रमाण, उपमान, शब्द प्रमाण ह्या गोष्टींचा विचार करून ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करा. आयुर्वेद हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. फक्त त्याच्यावर चांगल्या पद्धतीने रिसर्च करण्यासाठी हे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शास्त्र आहे. MBBS नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जर आयुर्वेद ठेवला तर मानवतेचंही कल्याण होईल आणि एक इनोव्हेटिव्ह आयडियाज
हे संपूर्ण विश्वाला नक्की मिळून जातील. तर त्यामुळे आणि विश्वधर्मासाठी अष्टांग योग हा अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला उपाय राहील. तरच विश्वकल्याण आणि मानवशांती ही आपल्या विश्वाला नक्कीच मिळेल. आणि त्यामुळे मी थोडंफार आपल्याला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण ज्ञान किंवा ह्यापेक्षाही जास्त गोष्टी आपल्या आरोग्याचे संविधान हे पुस्तक जे वनराई पुणे काढत आहे किंवा निघालेलं आहे, फक्त आता लॉकडाऊनवर राहिलेलं आहे, तर ते सगळे आपले मतभेद दूर करेल. आणि आपण एक माझे मोठे बंधू किंवा पालक किंवा मला एक थोडंसं सेवक आणि छोटा भाऊ समजून आपण सगळेजण माझे हे 2 भावनिक शब्द समजून घेताल आणि नक्कीच यातून एकत्रित येऊन आपण मानवतेचं रक्षण करण्यासाठी आणि मानवतेवर जे काही संकट आलेलं आहे त्याला दूर करण्यासाठी आपण नक्कीच एकत्रितरित्या लढू, एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ आणि आपण म्हणतो की आणि एकत्रित येऊन आपण हे करू. एवढंच मी बोलतो, जास्त मी वेळ आपला घेत नाही मौल्यवान. आणि आपण जे काही मला व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न केला, जर आपले कोणाचे मन दुखवले असतील तर मी आपली माफी मागतो. पण यातून आपण आपल्या विवेक जागृत करून आपण नक्कीच आपल्या स्वधर्माची आणि संस्कृतीची ओळख करून घ्याल आणि याचा उपयोग आपल्या समाजासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी कराल. मी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्य ऐश्वर्य लाभो आणि मिळणाऱ्या ह्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून आपल्यातून कुटुंब समाजसेवा, देश सेवा घडवो. जय हिंद, जय जगत.